यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडत शिंदेच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर राबवलं. मात्र खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंचा पक्षही काही शांत बसलेला नाही. आता फुटीर खासदारांची कायदेशीर घेराबंदी करायला ठाकरेंच्या पक्षानं सुरुवात केली आहे. शिवसेना युबीटीच्या संसदीय पक्षाकडून या खासदारांना एक पत्र पाठवत विलिनीकरणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खासदारांना इशारा देण्यात आलाय. बघूया. 6 खासदारांना पत्र दिलेलं आहे की ही तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. लोकसभा के स्पीकर के सामने जाकर 2/3 मेजॉरिटी के साथ उन्होंने शिवसेना ज्वाइन की हुई है. इसलिए ये कोई नोटिस का असर हमारे सांसदों पे होने वाला नहीं. शिंदेच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडत राज्यात खळबळ उडवून दिली. शिवसेना युबीटी पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरणाचा दावा केल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणात नवा घटनात्मक संघर्ष सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटी संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै रोजी बंडखोर खासदारांना औपचारिक पत्र पाठवत त्यांच्या विलिनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या पत्रातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं स्पष्ट भूमिका मांडत केवळ काही खासदारांनी दावा केल्यामुळे पक्षाचं विलिनीकरण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरत नसल्याचा युक्तिवाद केलाय. या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय एक नजर टाकूया. तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजलं. तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. शिवसेना युबीटी पक्षानं मूळ पक्ष म्हणून विलिनीकरणाला मान्यता दिलेली नाहीये. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नाही असं या पत्रात म्हटलंय. 6 खासदारांना पत्र दिलेलं आहे की ही तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्याचीच जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे. अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी. दरम्यान खासदारांनी या पत्राला केराची टोपली दाखवल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे. खासदारांवर त्यांच्या पत्राचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं यावेळेला शिंदे म्हणाले. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे. कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं. त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही. दरम्यान लोकसभा अध्यक्षांच्या समोर जाऊन सगळ्या संसदीय प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळेला दिली आहे. हमारे 7-6 सांसद जो आए हैं उन्होंने पूरी तरह जो कार्रवाई होती है, संसदीय कार्रवाई होती है, लेजिस्लेचर कार्रवाई होती है, प्रक्रिया होती है, वो पूरी तरह पूरी करी है. लोकसभा के स्पीकर के सामने जाकर 2/3 मेजॉरिटी के साथ उन्होंने शिवसेना ज्वाइन की हुई है. इसलिए ये कोई नोटिस का असर हमारे सांसदों पे होने वाला नहीं, शिवसेना के ऊपर होने वाला नहीं. 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यानंतर आमदारांवरील कारवाईचा प्रश्न, पक्ष आणि चिन्हाचा वाद अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. 2022च्या फुटीनंतर 4च वर्षात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत त्यांचे 6 खासदार फोडले. आता ठाकरेंनी ही कायदेशीर लढाईसाठी आयुध जमा करायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाकरेंनी फुटीर खासदारांना हे पत्र पाठवत इशारा दिला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.